मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे सुपुत्र दत्तामामा भरणे, आपल्या खासदार वंदनाताई चव्हाण, विधिमंडळातील माझे सहकारी संग्राम थोपटे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, संजय जगताप, सुनील शेळके, तसंच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे काका कोयटे, महाराष्ट्राचे नागरी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रशांत जगताप, अंकुशराव काकडे, शहाजीराव रानवडे, जयदेवराव गायकवाड, रमेश थोरात, विलास लांडे, दीपाली धुमाळ, मेहबूब शेख, भारतीताई शेवाळे, मृणालिनी वाणी, राजलक्ष्मी भोसले, विश्वास देवकाते पाटील, रणजित शिवतारे, दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, बापू भेगडे, गणेश खांडगे, विनायक तांबे, महेश शिंदे, सुभाष मोहिते, मेघराज राठी, आमचे नगरहून आलेले संदीप वरपे, राजेंद्र कांचन, संतोष नांगरे, अनेक माझ्या पुणे जिल्ह्यातनं, पुणे शहरातनं, पिंपरी चिंचवड शहरातनं, माझ्या हवेली परिसरातनं उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय मतदार, सन्माननीय संस्थेचे प्रतिनिधी, सर्व उमेदवार, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, माझ्या आधीच्या मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून आजच्या ह्या मेळाव्याला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत देखील करतो. काका, तुम्ही ह्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. मी त्यांच्याशी फोनवर बोललेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं दत्तामामा आणि तुम्ही एक मेळावा घ्या, परंतु नेमकं आज 30 तारीख होती आणि आजचा दिवस मी इथं जिल्ह्याच्या करता दिलेला होता आणि मग वेगळा मेळावा घेण्याच्यापेक्षा आपण सगळे एकत्रच ह्या मेळाव्याला संबोधित करू असं आम्ही ठरवलं आणि त्याच्यामुळे ते पण ह्या कार्यक्रमाला आलेत. निवडणुका ह्या काही आपल्याला नव्या नाहीत. निवडणुका होत असतात, मतदार त्यांचं काम करत असतात आणि निवडून गेलेल्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करून संस्था नावारूपाला आणायची असते, लोकांना खऱ्या अर्थाने मदत करायची असते. आज इथं ही परिस्थिती आपण पाहतोय, परंतु सध्या कोरोनाचं सावट फार वाढलंय. संख्या वाढतीये, पेशंट लोकांची वाढते, पॉझिटिव्हची वाढतीये. सुप्रियाच्या तर पुऱ्या परिवाराला, सुप्रियाचे मिस्टर, सुप्रियाची दोन्ही मुलं, त्यांना सगळ्यांना करोना बाधित आज झालेले आहेत. अशा अनेकांच्या घरातले अनेक लोक करोना बाधित होत आहेत. काळजी घेणं, नियमावलीचं पालन करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे, परंतु लोकांना त्याच्यातलं गांभीर्य राहिलं नाही. विधिमंडळाचं 5 दिवसाचं अधिवेशन होतं तेव्हा देखील मी अतिशय स्पष्ट माझी भूमिका तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. मला दोन्ही बाजूच्या काही सन्माननीय सदस्यांनी विचारलं की अजित पवार, तुम्हीच अशी व्यक्ती आहे की तुम्ही मास्क घालून सभागृहामध्ये आल्यानंतर मास्क न काढता बोलता आणि मास्क न काढताच तुम्ही त्या ठिकाणी निघून जाता. कारण आपण पाळलं पाहिजे, कारण आपण नाही पाळलं तर आपल्याला लोकांना सांगायचा काय अधिकार आहे? तुम्ही कुठल्या तोंडाने स्वतःच नाही मास्क वापरणार आणि म्हणणार तू मास्क लाव. अरे आधी तू लाव ना, मग दुसऱ्याला सांग ना. ही भूमिका लोक घेतात, लोक बघत असतात कोणाचं काय चाललं. आणि म्हणून माझी विनंती आहे की बाबांनो, इथून पुढचं असं सांगितलं जातं की जानेवारी एंड आणि फेब्रुवारी ह्या काळामध्ये आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये बूस्टर डोसच्या संदर्भामध्ये पंतप्रधान महोदयांनी मध्ये 60 वर्षाच्या पुढच्या व्यक्तीच्याबद्दल सूतोवाच केला आहे. 3 जानेवारी 10 जानेवारीला ते काम सुरू होईल. त्याच्यानंतर साधारण जे फील्डवर काम करणारे आहेत, मग आपले पोलीस असतील, आपला पॅरामेडिकल स्टाफ असेल, आपला नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, हे फील्डवर काम करणाऱ्यांना सगळ्यांना बूस्टर डोस दिला पाहिजे अशाही पद्धतीचा निर्णय झालेला आहे. साधारण 15 ते 18 वयोगटातल्या आमच्या मुलामुलींना त्यांनाही आता 2 लसीकरण द्यायचं, वॅक्सिन द्यायचं असाही निर्णय झालेला आहे. त्याहीबद्दल आणि मुळात पहिला निर्णय जो होता 18 वर्षापासून वर जे काही तुमचं वय असेल त्या सगळ्यांनीच 2 डोस घेतले पाहिजे
ही गोष्ट अनेकांनी अजूनही गांभीर्याने घेतली नाही. पहिला डोस तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये 100%पेक्षा जास्त लोकांनी घेतला आहे, पण दुसऱ्या डोसच्या बद्दल आपण अजून तेवढी तत्परता दाखवत नाही. आणि याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की राजकारण न आणता तिथं लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपणही प्रयत्न केले पाहिजे, सगळ्याच राजकीय पक्षांनी केले पाहिजे. आमचे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि प्रशासन हे तर हे काम करेलच करेल, पण जनतेचा सहभाग असल्याशिवाय ह्या गोष्टी पूर्णत्वाला जात नाही, अशा प्रकारचा आजपर्यंतचा अनुभव आहे. लग्न समारंभ मोठे होतात. काल पण लग्नाची मोठी तीत होती. सगळ्यांना वाटतं की लग्न मोठं करावं, पण आपली तब्येत व्यवस्थित असेल, परिवाराची तब्येत व्यवस्थित असेल. आता 25चा ख्रिसमस गेला. आपल्या सगळ्यांना मेरी ख्रिसमस, ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो. परंतु 31 तारखेला बरेच जण नवीन वर्षाचं स्वागत करतात आणि ते प्रमाण वाढत चाललं आहे नव्या पिढीमध्ये. तर त्याच्याबद्दलचं खूप मोठं आकर्षण आहे. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण बाहेर नवीन वर्षाचं स्वागत न करता घरामध्येच आपल्या फॅमिलीमध्ये राहून त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. तशा पद्धतीनं आपण नियमावली ठरवलेली आहे. आम्हालाही उद्धव ठाकरे साहेब असतील, मी असेल, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, भुजबळ साहेब, एकनाथराव शिंदे, अशोक चव्हाण, आम्हालाही फार बरं वाटत नाही की ही बंधनं आणायला. आत्ता कुठं जरा परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली होती, तोपर्यंत पुन्हा ह्या नवीन समस्या निर्माण होतात. आणि मग त्या समस्या निर्माण झाल्यानंतर आज सरकारमधले आम्ही प्रतिनिधी म्हणून आम्हाला त्याच्याबद्दलची महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. त्याच्या संदर्भामध्ये आता काही राज्यांनी तर रात्रीचं लॉकडाऊन केलेलं आहे. रात्री किती वाजता बंद करायचं आणि सकाळी किती वाजता उघडायचं, अशाही प्रकारची काही बंधनं आणलेली आहेत. तर त्याची नोंद कृपा करून घ्यावी. काही राज्यांनी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, उत्तर प्रदेशच्या तर तिथल्या हायकोर्टाने त्यांना सांगितलं सरकारला की तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा, असं घडलेलं आहे. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की काही राज्यात निवडणुका होतात, मग तिथं कसं चालतं, हे तुमच्या मनामध्ये तशी शंका येणं साहजिक आहे. पण माझं आपल्याला मत आहे की आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत, आपल्या दोन्ही शहरांच्या बाबतीमध्ये आपण ही गोष्ट अधिक गंभीरतेने घेऊया, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. खूप जण भेटतात, आत्ताही काही जण भेटली की दादा तुमच्याकरता आम्ही उद्घाटनाला वेळ तुम्ही देताय, तोपर्यंत आम्ही खर्च करून देखील आमचं हॉटेलचं उद्घाटन थांबवलेलं आहे, आमचं कुठल्या कार्यालयाचं उद्घाटन थांबवलेलं आहे, असे बरेच जण सांगतात. बऱ्याच जणांची माझ्याकडे पत्र पण आहेत, खूप जण भेटतात. मलाही तिथं जायला आवडेल, परंतु मी तिथं गेल्यानंतर गर्दी होणार. अलीकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह आहे तुम्हाला माहिती आहे. उद्या गर्दी झाल्यानंतर पुन्हा मग त्याचे फोटो व्हायरल होतात, मग काहींच्यावर केसेस करावे लागतात. मग आम्ही ज्यावेळेस काहींच्यावर केसेस करतो, मग आता आमच्यावर कोण केस करणार, मग तसाही प्रश्न निर्माण होतो. आता बघू ह्यांच्यावर केस होती का. त्यामुळं कार्यकर्त्यांनी थोडंसं आपल्या भावनेला मुरड घालावी. माझी अतिशय नम्रतेनं हात जोडून विनंती आहे की मला बऱ्याच जणांची पत्र आलीत. आत्ता पण माझ्या काही सरपंच लोकांनी मला पत्र दिलीत की दादा आम्ही 1 महिना थांबलो. अरे बाबा, महिना थांबलो की तिथं मीटर चालू होतं बँकेचं, नका थांबू, तिथं सुरू करा. वाटल्यास नंतर कधी पूर्ववत परिस्थिती झाल्यानंतर आम्ही भेट देऊ. हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. त्याच्यामुळे त्याची एक आपण खबरदारी सगळ्यांनी व्यवस्थितपणे घेतली पाहिजे. तुम्हाला दुसरं महत्त्वाचं बोलवण्याचं कारण म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ग्रामीण भागाच्या दृष्टीनं बँका ह्या आर्थिक नाडिक म्हणून ओळखल्या जातात. मला आठवतं आहे 91 साली मला त्यावेळेस स्वर्गीय सुभाष अण्णा कुल आणि रमेश थोरातांनी सांगितलेलं होतं. असंच आम्ही काही कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलो होतो आणि ते म्हणले की अजित पवार, तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये यायचं असेल तर तुम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वर्गातनं बारामतीतनं उभं राहा. बारामतीतली जागा कधी जास्त आपल्या विचाराची येत नव्हती. तिथं आमचेच सहकारी काकडे परिवाराचं तिथं थोडंसं वर्चस्व होतं. त्याच्यामुळं सगळेजण उभे राहायला थोडेसे नाखुश असायचे.
पण मी त्यावेळेस धाडस दाखवलं, मी लोकांना भेटलो, वैयक्तिक भेटलो, लोकांनी मला निवडून दिलं आणि तेव्हा मी बँकेमध्ये गेलो. तेव्हा बँकेच्या ठेवी होत्या 391 कोटी रुपये. आज बरेच वर्ष झाली, त्याला 30 वर्ष झाली. बँकेच्या ठेवी आता 11,000 कोटीच्या पुढे गेलेल्या. नुसत्या ठेवी वाढल्या पाहिजे अशातला भावना नाही. आत्ता काकासाहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की अजित पवार, आमच्या इथं आमच्या फेडरेशनच्या पण ठेवी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहेत, पण सहकार विभाग आम्हाला त्या ठेवी सुरक्षित बँकेमध्ये म्हणजे PDCC बँकेमध्ये ठेवण्याच्या करता थोडंसं नाही म्हणताय. त्याच्यामध्ये मला काकासाहेब असा मार्ग काढावा लागेल की ज्या बँकांच्या ठेवी 10,000 कोटीच्या वर असतील तिथं ठेवली तर आमची हरकत नाही, असं एक दंडक मी काढतो, सहकार विभागाला सांगतो. कारण जसं मधी का ते सांगतात की काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी वाट लावली, म्हणजे जिल्हा परिषदेचे पैसे बुडाले. त्याच्यात कितीतरी जण आमच्याकडे येतात. महाराष्ट्रामध्ये मी नावं घेऊन त्या बँकांना बदनाम करू इच्छित नाही, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा इतक्या बँका आहेत की त्या रस्सातळाला गेल्या. तिथं माझ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही आहे. तिथं शेतकऱ्यांना बाकीच्या बाबतीमध्ये स्वतःची शेती चांगली करण्याच्या करता ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या होत नाही, कारण तिथली परिस्थिती बिकट झालेली आहे, पगार होत नाही आहे, अशा अनेक तक्रारी आहेत. आणि म्हणून जनतेचा पैसा आहे, शेवटी तुमच्या पतसंस्थात पण विश्वासाने नागरिकांनी ग्रामस्थांनी ठेवलेला पैसा तो तेवढ्याच विश्वासाने तिथं राहायला पाहिजे, म्हणून ते बंधन आणलेलं आहे. पण जसं काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आम्ही एक नियम ठरवलेला आहे की अशा प्रकारे ह्या नियमात सगळीकडे ती जिल्हा बँक बसत असेल तर त्या जिल्हा परिषदेला त्या बँकेमध्ये पैसे ठेवायला परवानगी. त्याच्यामुळे PDCC बँकेला आता पैसे ठेवायला परवानगी मिळालेली, म्हणजे पुणे जिल्हा परिषदेला PDCC बँकेमध्ये पैसे ठेवायला परवानगी मिळालेली. सातारा जिल्हा बँकेला मिळाली, कोल्हापूर जिल्हा बँकेला मिळाली, अशा काही बँका आहेत. तशा प्रकारे मला एकदा मी मुंबईत असताना, मी आता 4-5लाच मुंबईत जाईल, 3 तारखेला सावित्रीबाई फुलांची जयंती, मी नायगावला आहे. 2 तारखेला मी दिवसभर बारामतीमध्ये थांबणार आहे. 1 तारखेला पण मी असाच कुठंतरी कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे. 31 तारखेला रात्री, 1 तारखेला पहाटे कोरेगाव भीमाला मी आणि धनंजय मुंडे आम्ही सगळे तिथं जाणार आहोत. अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. पण 4-5ला मी तिथं आहे. चौबे म्हणून माझे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की आत्ता जो मुद्दा काकासाहेबांनी काढला आहे, काकासाहेबांच्याकडनं त्यांच्या एका लेटर हेडवर पत्र घ्या, 1 कॉपी तुम्ही बाळासाहेब पाटलांना द्या, 1 कॉपी मला द्या, आणि मग मी कवडेंना सांगतो, बाळासाहेब पाटलांना सांगतो, सचिव अनुप कुमार आहेत प्रधान सचिव, त्यांनाही सांगतो, आणि त्याच्यातनं तो मार्ग आपण काढूया. हे सगळं होत असताना काही महत्त्वाचे निर्णय परवाच्या पुरवणी मागण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी घेतले. त्याच्यामध्ये कोरेगाव भीमाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते आणि तिथं कायमचं सगळ्या व्यवस्थितपणे सुविधा द्याव्यात ह्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यात SP आहेत, त्याच्यात CO आहेत, अशी एक कमिटी मी केलेली आहे. मी म्हणण्यापेक्षा सरकारने केलेली आहे. आणि खाली पण प्रांत मामलेदार, DYSP वगैरे वगैरे ह्यांची कमिटी केलेली आहे. त्याच्यात जाणीवपूर्वक कुठल्याच संघटनेचा समावेश केला नाही. कृपा करून संघटनेने गैरसमज करून घेऊ नये. कुठल्या राजकीय व्यक्तीचा तिथंच आपण समावेश केला नाही. अतिशय चांगल्या प्रकारे धनंजय मुंडेंनी त्याबद्दलचं वक्तव्य केलं, स्टेटमेंट केलं, आणि त्याबद्दल आपण निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेला आहे. मी पण स्वतः त्याच्यात बारकाईनं लक्ष देऊन ते प्लॅन कसा चांगला होईल आणि कसं सगळ्यांना एक समाधान वाटेल अशा पद्धतीनं ते काम आम्ही उभं करू. तसंच छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे देखील करण्याच्या संदर्भात सरकारने जवळपास 150 कोटी रुपयाला मान्यता दिलेली आहे. त्याच्यात तर आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा लावलेल्या आहेत की तुम्ही आम्हाला प्रेझेंटेशन द्या, आणि त्या पद्धतीनं मध्ये काही दिलं, पण ते आम्हाला काही त्याच्यात त्रुटी जाणवल्या म्हणून मी म्हणलं की सगळ्यांनाच आपण ते आव्हान करू. तिथं पण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजांचं अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं
वढूला पण आणि तुळापूरला पण दोन्ही ठिकाणी आपण हे सगळं करतोय. तुम्हाला पण तिथं गेल्यानंतर अभिमान वाटेल अशा पद्धतीचं ते स्मारक आपण निश्चितपणे करून दाखवू. तुम्ही काही काळजी करू नका. त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही राज्यामध्ये घेतले. जवळपास 31,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या ठेवलेल्या होत्या. त्याच्यात सारथीची एक चांगली इमारत मेन ऑफिस मुख्य इमारत प्रशासकीय ती आपण पुण्यामध्ये करतोय. त्याचाही आता प्लॅन सगळा तयार झालेला आहे. टेंडर निघालेलं आहे. कृषी भवन अतिशय देखणं कृषी भवन जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त खर्च होईल कृषी भवनला पण आपण करणार. आणि चांगलं तिथं माझ्या शेतकऱ्यांना कृषीशी संबंधित असणारे जे जे प्रश्न असतील त्याची उकल होण्याच्याकरता जे आमच्या आयुक्तालयामध्ये येतील त्यांना तिथं सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे असं तेही भवन आपण करतो. नोंदणी भवनाचं भूमिपूजन तर त्याच दिवशी आम्ही केलेलं आहे. त्याचंही काम आता बरोबर आपल्या विभागीय कार्यालयाच्या समोर ते काम आपण करतोय. कामगार भवन पण एक देखणं कामगार भवन आपण उभं करतोय. आज कामगारांच्या श्रमाला किती महत्त्व आहे आणि राज्याच्या राष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांचा हातभार किती महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तेही पण आत्ताचं कामगारचं ऑफिस काही चांगलं नाही ते पण आपण चांगल्या पद्धतीनं करतोय. मध्ये सुनील आला आहे का सुनील पिंगळे मध्ये त्यांनी आणि मी एक्साईजचं पण एक चांगल्या प्रकारचं आपण ऑफिस करतोय. त्याचा निर्णय मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीच आम्ही घेतलेला आहे. तसंच येरवडा येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सुनीलच्याच मतदारसंघात येते. खूप चांगली इमारत जवळपास 100-1 कोटी रुपये खर्च करून आपण ती इमारत उभी करतोय. एक तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कसं केलं बघितलं. आता तिथलं पोलीस स्टेशन पण तिथलं काढून टाकतोय म्हणजे मग त्याला एक वेगळं स्वरूप येईल. त्यांनाही त्या त्रिकोणी भागामध्ये नवीन पोलीस स्टेशन आपण करून देतोय सरकारतर्फे. आणि आपलं विभागीय कार्यालय आपलं जिल्हाधिकारी कार्यालय आपली जिल्हा परिषद आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ह्या सगळ्या इमारती करत असताना आपण सारथी कृषी भवन नोंदणी भवन कामगार भवन येरवडा येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ह्या सगळ्यांची कामं हातामध्ये घेतली. सगळ्यांना कालच्या पुरवणी मागण्यामध्ये सहकार भवन पण आपण उभं करतोय. त्याच्यामध्ये आपण तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि अशा पद्धतीचं महाविकास आघाडीचं काम चाललेलं आहे. हे पण गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली पाहिजे म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख केला. काकासाहेब तुम्ही जे मगाशी सांगितलं तुम्ही याच्यानंतर थोडंसं दुपारी मी एका ठिकाणी तिथं जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलं आहे. तुम्ही मालमत्तांचा लिलाव जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय होत नाही ही खूप तुमची अडचण आहे. ही मलाही बारामती बँकेमध्ये आत्ता मी बिनविरोध निवडणूक केली तिथं पण येते कारण प्रत्येक गोष्ट त्यांना विचारायला जावं लागते. तर त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तुम्ही तिथं या. सुनील मुसळे त्यांना घेऊन तिथं मी जिथं बसणारे कलेक्टरला बोलवलं तिथं घेऊन या म्हणजे तिथला तो आपण समोरासमोरच चर्चा करू आणि मार्ग काढू. त्याच्यातनं वेगळा निर्णय राज्य स्तरावर आम्हाला घ्यावा लागला तर तसा मी घेईन. आपल्या जिल्हा स्तरावर निर्णय घेऊन विषय सुटत असेल तर तसा आपण सोडू. पण त्याही गोष्टी आपण करू. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्यासाठी मागच्याही सरकारमध्ये आम्ही हे करू आम्ही ते करू मी काही त्याचा विचार केला नाही. ह्यावेळेस 87,11,00,000 रुपयाची तरतूद केली आणि आता त्या जागा विगा सगळ्या ताब्यामध्ये घेऊन तेही एक देखणं अशा पद्धतीनं आद्य क्रांतिगुरू आमच्या लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक पण आपण त्या बाबतीमध्ये करतो. आपण राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमची महाविकास आघाडी आम्ही नुसत्या घोषणा करत नाही आम्ही कृती करतो आणि आपल्या शहराच्या आपल्या जिल्ह्याच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या आणि नागरिकांना सोय होणाऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी देण्याचा आमचा सगळ्याच आमदारांचा आणि सगळ्या आमच्या मी असेल दिलीप वळसे पाटील असेल दत्ता मामा असेल आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे. ह्याही गोष्टीची कृपया नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं घ्यावी. त्याकरता ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मी आपल्यासमोर केला. आताची जी निवडणूक आहे आपल्या बापदाद्यांनी आपल्या वडीलधाऱ्यांनी लावलेले हे रोपटं हे अतिशय मजबूत आपल्याला करत पुढे टिकवायचं आहे. स्पर्धा खूप आहेत. खाजगी बँका सहकारी बँका शेड्यूल बँका राष्ट्रीयकृत बँका अशा अनेक प्रकारच्या बँका ह्या ज्या स्पर्धा आहे ह्या स्पर्धेमध्ये बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी कुठं कमी पडता कामा नये हा आमचा सगळा दृष्टिकोन असतो. आम्ही जरी मी दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण त्या बोर्डामध्ये असलो
तरी तुम्ही एक जबाबदार मतदार या नात्याने तुम्हाला जर कुठं काही चुकीचं लक्षात आलं तर केव्हाही तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या की दादा तुम्ही एवढं पोटतिडकीनं सांगता, अतिशय स्पष्टपणे बोलता, पण तुमच्या मागे इथं असं असं तिथं प्रॉब्लेम आहे, आम्ही त्याच्यात लक्ष घालू, कारण माझ्या पाठीला काही डोळे नाही आहेत, पण तुम्ही लक्षात आणून दिलं तर निश्चितपणे मी नोंद घेईल, ती बाब गंभीर असेल तर, आणि त्यामध्ये मदत त्या ठिकाणी केली जाईल. आत्ता काही माझ्या सहकारी मित्रांनी बिनविरोध निवडणूक करण्याच्या करता मदत केली, त्या सगळ्यांचा मी धन्यवाद देतो, त्यांना आभार मानतो. काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक करत असताना मग जुन्नर तालुका असेल, दौंड तालुका असेल, तिथं मी ज्यांच्याशी बोललो त्यांना काही मी शब्द दिलेले आहेत आणि ते शब्द मी पाळणार आहेत. त्यावेळेस मात्र तिथल्या बिनविरोध आलेल्यांनी काही माझ्यामध्ये लुडबुड करायचं कारण नाही, कारण मी तिथं सांगितलेलं आहे की बाबा इथं राजकारण न आणता तुम्हाला मदत केली जाईल. संस्थेचं काम कागदपत्र व्यवस्थित आहेत का, शेतकऱ्याचे सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत का, त्या पद्धतीनं आमच्याकडनं मदत होईल. तिथं राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही काम करू अशा पद्धतीनं त्याचे आम्ही बोललो. इंदापूरच्याही बाबतीमध्ये ज्यावेळेस दत्तामामाच्या विरोधातले फॉर्म काढत असताना मी आप्पासाहेबांच्या विरोधातले फॉर्म काढायचा निर्णय घेतला, तेव्हाही हर्षवर्धन पाटलांशी आणि आप्पासाहेबांशी माझं बोलणं झालं. हे जी कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि बाकीच्याही बाबतीमध्ये ज्यांनी तुम्हाला एक कदाचित मनात ज्यांनी सहकार्य केलं त्यांनाही मी मनापासून आभार मानतो. तुमच्या एक काही कार्यकर्त्यांच्या मनात हा प्रश्न येत असेल, अजित पवारला साहेबांनी राष्ट्रवादीने फार उपमुख्यमंत्री केलंय तरी बँकेचे हाऊस का ह्याची फिटना, दिलीप वळसे पाटलांना नंबर 1चं खातं गृह मंत्रालय दिलंय तरी हाऊस का फिटना, दत्ता मामाला राज्यमंत्री असताना पालकमंत्री केलंय तरी त्याला बँकेचे हाऊस का फिटना, असं 100% तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल. मी यावेळेस बँकेमध्ये स्वतः जाणार नव्हतो, पण माझे जे तिथले विरोधक आहेत ते म्हणले की दादा दुसरं जर कुणी असेल तर आम्ही मग हटणार नाही, आणि तिथं थोडेसे प्रॉब्लेम येत होते, त्याच्यामुळं मी नाईलाजास्तव फॉर्म भरला आहे. तुम्ही रमेश थोरातांना विचारा, गेले कित्येक दिवस मी बँकेमध्ये जाऊ शकत नाही कारण राज्य सरकारची माझ्यावर जबाबदारी आहे, म्हणून मला जागा अडवायची अजिबात नव्हती. परंतु काही जण नुसते बोर्डात असले तरी देखील तिथं कामकाज व्यवस्थितपणे त्या ठिकाणी होतं, ही वस्तुस्थिती आहे. मी मग फॉर्म भरल्यानंतर दिलीपराव पण म्हणले की बाबा दादा आता मी पण भरतो, नाही तर दिलीपराव पण भरण्याच्या मनस्थितीत नव्हते. ही आमची दोघांची परिस्थिती. पण ह्या बाबाला मात्र जायचंच होतं. माझी सुरुवात बँकेतनं झाली, दादा मला तिथं गेलंच पाहिजे असं मात्र हा शहाणा मला सांगत होता, आणि त्यानं हट्ट करून तिथं आला. मी त्याला म्हणलो होतो आता राज्यमंत्री, नाही दादा बँकेत गेल्याशिवाय माझं कसं होईल, मी गेलंच पाहिजे. बरं मामा तू गेलंच पाहिजे, आता मामाचं नाही ऐका होतं काय, अशी माझी परिस्थिती झाली. तर मित्रांनो, जे 13 बूथ आहेत त्यामध्ये मी आत्ताच सांगतो, जिल्हा परिषद शाळा मनसर आंबेगावला सकाळी मतदानापासून मतदान संपेपर्यंत दिलीप वळसे पाटील साहेब स्वतः तिथं थांबतील, स्वतः म्हणजे ते ठरवतील तिथं कोण कोण, आणि तिथलं मतदान करून घ्यायचं. MES हायस्कूल गजानन देशपांडे विद्यालय तिथं मी स्वतः बारामती थांबेल, कारण बारामतीमध्ये 700 मतं आहेत. एकूण मतदानापैकी 700 मतं आहेत. मी जरी बिनविरोध आलो, संभाजी बिनविरोध आला, दत्तात्रय येळे बिनविरोध आले, तरी आमच्या 2 महिला असतील, आमचे सुरेश घुले असतील, आमचे दिगंबर दुर्गाडे असतील, ह्या सगळ्यांना निवडून आणण्याच्या करता आम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे. मी जरी निवडून आलेलो असलो, माझी 4 मतं आहेत, म्हणजे 4 संस्थेतनं मी आलो आहे. अ वर्गातनं आलो आहे, मी दूध सोसायटीतनं आलो आहे, मी दूध संघातनं मला वाटतं आलो आहे, आणि कुठल्या तरी एका सोसायटीतनं आलो आहे. त्याच्यामुळं मला 2 महिलांना मतदान करण्याचा अधिकार अ वर्गात आहे. काही जण मतदार आता काय आपला बिनविरोधच आलेत, संग्राम थोपटे, संजय जगताप, अजित पवार, रमेश थोरात, अप्पासाहेब जगदाळे, मग कशाला जायचं. तसं नाही, तुम्हाला अ वर्गवाल्यांना 2 मतं देण्याचा अधिकार आहे. ती मतपत्रिकेमध्ये आमच्या निर्मला जागडे आणि पूजा बुट्टे पाटील ह्या दोघांचेही खूण कपबशीच आहे.
त्याच्यावर तिथं त्या 3 नावं असतील, 3 चिन्ह असतील, त्याच्यातली 2 चिन्ह कब्बशी असतील, त्याला मतदान त्या ठिकाणी करायचं आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसंच ड वर्गात जे मतदार आहेत त्यांनी एक मत आमच्या दिगंबर दुर्गाडेंच्या कब्बशीवर टाकायचं आहे आणि दुसरी 2 मतं निर्मलाताई जागडे आणि पूजा बुट्टे पाटलांच्या कब्बशीवर टाकायची. ते 3च मतदान करणार ना. त्याच्यानंतर सुरेश घुलेंचा मतदारसंघ आहे, तिथं पण आता मी जरा माहिती काढली. दिगंबरच्या बाबतीमध्ये मतदारांची संख्या साधारण 3000 आहे, परंतु त्याच्यामध्ये व्यक्ती सभासद नाही, त्यांच्यामध्ये व्यक्ती सभासद नाही आहे त्यांच्यामध्ये आहे, क मध्ये नाही आहे. तर व्यक्ती सभासद बरेच आज हयात नाही आहेत, त्याच्यामुळं ती मतं कमी होतील. पण तरी देखील तिथं आपल्याला मतदान हे दिगंबर दुर्गाडेंना करायचं आहे. त्याच्या संदर्भामध्ये त्यांचे मतदार आहेत सगळ्या दूध संस्था, पगारदार नोकरांच्या शिक्षक संस्था, शिक्षक सहकारी संस्था, पाणीपुरवठा संस्था, औद्योगिक मजुरांच्या संस्था, गृहनिर्माण संस्था, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या, ग्राहक संस्था, शेळी मेंढी पालन संस्था, वाहतूक सहकारी संस्था, औद्योगिक प्रक्रिया उत्पादन संस्था, मच्छीमार व्यावसायिक सहकारी संस्था, महिला औद्योगिक प्रक्रिया, ग्रामोद्योग संघ, कुक्कुटपालन संस्था, देखरेख सहकारी संघ, मुद्रण प्रकाशन. मला वाटतं मुद्रण प्रकाशनमध्ये तुमचं नाव येईल का, अंकुशरावचं. अशा पद्धतीनं तिथं हे संस्था आहेत. माझी विनंती आहे की मला 2 महिलांची तर अजिबात काळजी वाटत नाही, कारण आपण सगळेच जण मतदान, मी पहिलं ते सांगत, अजित पवार बारामतीमध्ये थांबतील, संग्राम थोपटे भोरमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय नगर परिषद शाळा क्रमांक 2 तिथं थांबतील, रमेश थोरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्या मंदिर दौंड तालुका दौंड तिथं थांबतील. त्यांना मग बाकीच्या कुणाकुणाला बरोबर म्हणजे आप्पासाहेब पवार असतील, विरधवल जगदाळे असतील, वैशाली असतील, सगळे ते तुम्ही घ्यायचे, म्हणजे त्याच्यात कुठली अडचण आणायची नाही. नंतर आमच्या शिवाजीनगरला काय झालं आहे, पिंपरी चिंचवड, हवेली आणि पुणे ह्या तिघांचं मतदान तिथं आहे मोठ्या प्रमाणावर. तिथं 2, 5 आणि 5B अशा पद्धतीचे बूथ आहेत. तिथं अण्णा बनसोडे, संजोग वाघुरे, विलास लांडे त्यांनी पण तिथंच यायचं. कुठे विलास? आणि तिथं कब्बशी चालवायची, कब्बशी. तिथं प्रशांत जगताप, चेतन तुपे, सुनील टिंगरे, तुम्ही पण सगळ्यांनी, आणि मग तुम्हाला जोडीला जे लागतील ते घ्यायचे. मी बारामतीमध्ये काय केलं, 700 मतं असताना मी 2 ते 3 मतं एका माणसाला सांगितली. समजा चेतन आहे, चेतन ही 3 मतं तू घेऊन यायचं आणि मतदान करून घ्यायचं. तसं थोडं पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आपल्या हवेलीमध्ये खूप कार्यकर्ते आहेत, खूप ताकदीचे कार्यकर्ते आहेत. आणि काहींना त्या प्रत्येकाला जो जबाबदारी दिली तर त्यालाही वाटेल की बाबा हे पॅनल निवडून आणण्याच्याकरता माझ्यावर जबाबदारी दिली, उलट ते जबाबदारीतनं चांगल्या पद्धतीनं काम करतील. अशा पद्धतीनं तुम्ही त्यांचं वाटप करा, कारण इथं मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 इंदापूर, दत्तामामा भरणे स्वतः बघतील तिथलं, त्यांना पाहिजे ते बरोबर घेतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय जुन्नर इथं अतुल बेनके थांबतील, अतुल बेनकेंनी त्यांना पाहिजे ते सहकारी घ्यायचे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 राजगुरुनगर इथं दिलीप मोहिते पाटील ते थांबतील. माजी प्रदीप गारटकर, तुम्हाला जिल्हाध्यक्ष या नात्याने सूचना आहे की यांना सगळ्यांना, काही जण सुनील शेळके, दत्तामामा, मी, रमेश आप्पा, आम्ही लोक तर इथं आहोतच, सुनील आपला टिंगरे, चेतन वगैरे, विलास, पण बाकीचे जे नाही आहेत तर अतुल बहुतेक बेनके इथं दिसत नाही. तर नाही, मान्य आहे ना, फक्त त्यांना निरोप तर गेला पाहिजे, असं ठरलंय, तुम्ही ते करायचं आहे. नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव केंद्रकाने बीट वडगाव, सुनील शेळकेजी तुम्ही तिथं सासरे बुवांना घेऊन थांबायचं आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पौड मुळशी इथं प्रदीप गारटकर थांबतील. मी त्यांना मगाशी विनंती केली की व दत्तात भरणे तिकडे आहेत आणि हे दोन्ही अध्यक्ष आणि हे बाकीचे सगळे विलास अण्णा आणि सुनील चेतन सगळे इकडं असल्यामुळं तुम्ही तिथं थांबा. कारण अ वर्गातनं आपले सुनीलचा आणि ह्यांचा फॉर्म आहे अशोक पवारांचा, त्याच्यामुळं
एक आपण मैत्रीपूर्ण म्हणून तिथं हवेलीचं सोडून दिली जागा, परंतु खालची मतं मात्र तिथं कब्बशीला यावीत आणि सुनील चांदेरे आणि अशोक पवारांची तिथं निवडणूक होणार आहे. तसंच आमच्या प्रदीप गारकर मुळशीमध्ये थांबतील. संजय जगताप तुम्ही पुरंदर हायस्कूल ज्युनियर कॉलेज, संजय सकाळपासून थांबायचे, सकाळपासून. त्याच्यामुळं तिथं तुम्ही तुमची यंत्रणा म्हणजे काही राष्ट्रवादीचे पण दिगंबर तर असेलच तिथं सकाळी, तो उमेदवारच आहे. आणि बाकीचे जे कोणी सहकारी असतील ते त्याच्यामध्ये संजयराव झाले. नगर परिषद शाळा क्रमांक 6 शिरूर, अशोक पवार तिथं थांबतील. अशोक पवारांना पाहिजे ते सगळे ते घेतील. आणि वेल्याच्या प्राथमिक शाळेमध्ये रेवणनाथ दारवटकर हे त्या ठिकाणी थांबतील. आणि मग बाकीचे जागडेबाई स्वतः तिथं आहेत, बाकीचे सगळे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे असे सगळे मित्रपक्षाचे पण प्रमुख लोक तिथं तुम्ही त्या ठिकाणी घ्या. ही मी का ठराविक लोकांचीच नावं घेतली, आता सगळ्यांचीच नावं घेत बसलो असतो तर ती खूप वेळ गेला असता. हे प्रमुख आहेत, एक तर आमदार तरी आहेत, एक जिल्ह्याचे अध्यक्ष तरी आहेत किंवा माजी आमदार तरी आहेत. आणि म्हणून ह्या लोकांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. ह्याची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. काही जण अशा अफवा उठवायला लागलेले आहेत, कारण आज तारीख आहे 31/1/2 की दादांनी अमक्याला सांगितलं तमक्याला सांगितलं. अजिबात तसं मी सांगितलं नाही. मी त्याच्यामध्ये क वर्गातनं आपल्या विरोधात जो उमेदवार आहे त्यालाही मी फोन केला, तू ह्या भानगडीत पडू नको, आम्ही लोकांनी बँक फार व्यवस्थितपणे चालवलेली आहे, तू आता आमच्याबरोबर नाही, तू भारतीय जनता पक्षात गेलेला आहे, तू जिल्हा परिषद तालुका पंचायत कुठं आमदारकी खासदारकी काय तुला उभं राहायचं ते राहा, पण इथं नको. तुला पूर्णपणे लोकांच्यामध्ये आणण्याचं काम राष्ट्रवादीनं केलेलं आहे. शरदराव पवारांच्यामुळं आणि आमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं तुम्हाला अनेक पदं भूषवण्याची संधी मिळाली, हे मी स्पष्ट सांगितलं. मला म्हणलं नाही दादा मी बघतो विचार करतो. दत्तानी पण समजून सांगितलं, बऱ्याच जणांनी आम्ही सांगितलं, पण ते त्यांना पटलेलं नाही. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला त्याची जागा दाखवायची आणि तुम्ही सगळे जर बरोबर असाल तर ते सहज शक्य आहे. काहींनी मला की दादा ते अमकं त्याचं काम करतायत, तमकं त्याचं काम करताय, कोण काही काम करत नाही. आणि मगाशी संग्राम थोपट्यांनी सांगितलेलं खरं आहे, ह्या 13 पेट्या वेगवेगळ्या फुटणार आहेत आणि मी बारामतीच्या पेटी सकट बघणार आहे कुठं कुठं मतं गेली ती. हे लक्षात ठेवा. एखाद्या तालुक्यामध्ये गडबड झाली तर मला पण समजू शकतं की कशामुळे गडबड झाली. काही प्रलोभनं दाखवली जात आहेत, काहींना एवढी हाऊस म्हणजे काय त्यांना त्या बँकेत पडलंय, पण त्यांना असं वाटतं काहीतरी आहे. आत्ता तर आम्ही 14 लोक निवडून आलेलोच आहेत, बाकीचे पण ह्याच्यामध्ये मला सुनील अशोकचे काहीच ह्यावेळेस तर अण्णांनी पण अशोकलाच पाठिंबा दिलेला आहे. तिकडं कोण हां असे सगळ्यांनी तिथं पोपटराव गावडे बरोबर आहेत, बाकीचे सगळेच आहेत, आमचा प्रकाश आहे, पवार आहे, सगळे आहेत. त्याच्यावर तिथं मला अडचण वाटत नाही. तरी देखील आपण काळजी घेतोय. सुनीलच्या बाबतीमध्ये पण आपण काळजी घेतोय. काही वयस्कर लोक सुनीलच्या ठिकाणी फोन करतील, का रे बाबा कसं चाललंय, आहे का जागेवर, पण हाय जागेवर कब्बशीच्याच जागेवर हाय म्हणायचं. त्याच्यामुळं कुणाच्याही अशा फोनला अजिबात तुम्ही प्रतिसाद देऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, अतिशय नम्रतेची विनंती आहे. तुमचं काही काम असेल तर मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, कारण मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो. तुम्ही जर ह्या सहकार पॅनलला मतदान करत असताना तुम्हाला असं वाटलं की आपण ह्यांना मतदान करून राव आमचं रीतसर काम असलं तरी बँकेत होत नाही, तर त्याला मी स्वतः जबाबदार आहे ना. मी तिथं बँकेच्या CEOला किंवा MDला बोलून घेईल, नाहीतर सर्किट हाऊसपासून बँक काही लांब नाही, पण मी तुमचं काम करून देईल. मी कुठंही तुम्हाला अडचण येऊन देणार नाही, कागदपत्राची पूर्तता असेल तर. नाहीतर काहीच कागदपत्र नाही, दादा द्या कर्ज, काय माझ्या बापाच्या घरचं नाही आहे. ते रीतसर नियमाप्रमाणे, कारण उद्या ऑडिटमध्ये पण निघालं नाही पाहिजे, मला पण कुठं माझ्यावर ॲलिगेशन होता कामा नये, हे कृपा करून समजून घ्या. काहींनी बँका चुकीच्या चालवल्या त्यावेळेस काय परिस्थिती निर्माण होते ते तुम्हाला माहिती आहे. आणि काही सहकारी बँका हे कशा पद्धतीनं आम्ही आता रायगड जिल्ह्यात बघतो, इतर पण जिल्ह्यामध्ये बघतो, तर ते सगळ्या गोष्टी होत्या, त्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी.
अजिबात मतदारांनी गैरसमज करून घेऊ नये. मी आत्ता जे सांगतोय तेच. दिगंबर दुर्गाडेंच्या बाबतीमध्ये यदा कदाचित काही जणांना पाहुणा रावळा आठवेल. मला तर अधिवेशनात असताना बारामतीचे फोन आले, दादा ही कधी आले नव्हते ना, आता म्हणले राव आम्ही लांबनं पाहुणेत, तुमचे लांबनं पाहुणेत. तरी त्यांना परत पाठवलं, म्हणले पाहुणे बिवणे काय नाही, हे आत्ताच बरा तुला पाहुणा आठवला. त्याच्यामुळं तशा पद्धतीनं कुठंही जातीचाही विचार करू नका. पवारसाहेब, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी जातीपातीचा विचार करत नाही. समाजातल्या सर्व घटकाला आपण बरोबर घेऊन जातो. ह्यावेळेस प्रवीणला पण त्याची पण बघता बघता लॉटरी लागली. आता बारीक हो जरा, बँकेत गेल्यावर तर काय त्याच्यामध्ये ते जाधववर बिचार अन्याय झाला. पण जाधवला मी सांगितलं बाबा तुला कुठंतरी पुढं संधी देतो, कारण त्यांनी तर 3दा-4दा फॉर्म भरलेत. आपला थोडासा दिव्यांग आहे तो, चिखली का कुठला, सुरेशराव जाधव चिखलीचे आहेत. पण त्यांनी पण ऐकलं. त्यांनाही काही लोकांनी जाणीवपूर्वक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही त्यांचे मित्रपक्ष तिथं जात आहेत आणि ते अनापोज होते, हे काहींना बघवलं नाही भाजपच्या प्रमुख नेत्यांना. त्यांनी खूप जणांना तुम्ही ठेवा फॉर्म, तुम्ही ठेवा फॉर्म अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्याच्यातून काही फॉर्म राहिले. आणि मग त्यांना माहिती आहे की आपल्याला काही तिथं लढता येत नाही, तर आपल्यातनंच जी बाडगी झालीत ना, बाडगी तिकडे जाऊन ती उभं राहायचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळं तुम्ही ड वर्गातनं क वर्गातनं अजिबात इतरांचा विचार करू नका. पॅनल टू पॅनल मतदान त्या पेटीमध्ये टाका. ह्या सगळ्या पेट्या ते मोजण्याचा अधिकार संबंधितांचा असतो. परंतु आत्तापर्यंत मी ज्या निवडणुका बघितल्या, म्हणजे साताऱ्याची निवडणूक बघितली, सांगलीची निवडणूक बघितली, त्याच्यामध्ये तालुका वाईज पेट्या फोडल्या, असं तिथलं तरी चित्र होतं. तसंच त्या बाबतीमध्ये इथलं असण्याची शक्यता आहे. नाहीतर पुन्हा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून असं सांगत होता आणि दम देत होता आणि याव करत होता आणि तेव्हा करत होता. तर तसं काही नाही. आपण हे घरामध्ये बसलेलो आहे आणि प्रलोभनं दाखवली तरी त्या प्रलोभनाला बळी पडायचं आहे का नाही, पण मतदान कुठं करायचं हे तर तुमच्या हातात आहे. तर त्या पद्धतीनं मतदान आपण व्यवस्थितपणे करावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आणि सगळीकडं म्हणजे मी मगाशी एक बघत होतो, सुरेश घुलेंचे मतदार आहेत ते साधारण 844 मतदार आहेत. ते ह्याला देऊन टाका सुनीलला मुसळेला. तर त्याच्यामध्ये 60% मतं पुणे, पिंपरी चिंचवड, हवेली, बारामती आणि जुन्नर एवढ्यातच 60% मतं आहेत. बाकीच्या सगळ्या ठिकाणी मिळून 10 बूथवर मिळून साधारण 40% मतं आहेत. पण ती पण मतं तितकीच महत्त्वाची आहेत आणि म्हणून आपल्या आपल्या परिसरातली ती मतं मिळवण्याच्याकरता राहिलेल्या 2 दिवसात कृपा करून सगळ्यांनी अतिशय मनापासून स्वतःच उमेदवार आहेत असं समजून त्या ठिकाणी मदत करावी ही तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती मी सहकार पॅनलच्या वतीनं आपल्या सगळ्यांना करू इच्छितो. ते आपण कृपा करून त्याला आम्हाला प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे. मी काय हे पोटतिडकीने सांगतो, कारण इथनं पुढं फार दिवस वेगळे आहेत. काय झालं, आम्ही साखर कारखाने जे आता छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर, घोडगंगा, भीमाशंकर असे सगळे साखर कारखाने, राजगड, आम्ही सगळे ते चालवतोय. पण ते चालवत असताना त्याच्यामध्ये आता साखर तयार केली की रॉ शुगर करतात आणि लगेच एक्सपोर्ट करतात. पूर्वी काय व्हायचं, साखर तयार केले की साखरेच्या पोत्यावर PDCC बँकेकडनं कर्ज उचललं जायचं आणि बँक निव्वळ साखर कारखान्याच्या व्याजावर चालायची, काही प्रॉब्लेम नसायचा. मगाशी प्रदीप गारटकरांनी बोलत असताना 3 लाखापर्यंत 0% व्याज, तुम्ही विचार केला असेल कसे 0% व्याज देतात, कारण आपला नफाच इतका पटीमध्ये असायचा आणि 0% व्याज द्यायला आम्हाला 8 कोटी साधारण लागायचे, 7 ते 8 कोटी. त्याच्यामुळे आम्ही 7-8 कोटी रुपये कसेही उपलब्ध त्या नफ्यातनं करायचो. मग आम्ही आता सरकारमध्ये असल्यावर 3 लाखापर्यंत आता सरकारच व्याज देणार आहे. मग त्याच्या पुढचे 2 लाख, ज्याला मला वाटतं संजय जगतापांनी का कोणीतरी उल्लेख केला, तो निर्णय आम्ही संचालक बोर्डामध्ये घेतला का जनरल बॉडीला मला वाटतं घेतला, तर तो घेतला आणि 5 लाखापर्यंत आमच्या शेतकऱ्यांना आणि पुणे जिल्ह्यातल्या बिनव्याजी वेळेत परतफेड केली तर
तुम्ही घेतलेलं कर्ज वेळेत फेडलं तर 0%, नाही तर तुम्ही थकवणार आणि म्हणणार ते 0%. तसलं नाही चालणार. 12% थकवलं की 12%, वेळेत फेडलं की 0%. ही ते धोरण आहे. कारण आर्थिक शिस्त बाबांनो लावावी लागते. मी परवा सिंधुदुर्गला कारण नसताना त्याच्यामध्ये काहींनी टी व्हीवाल्यांनी किंवा प्रेसवाल्यांनी असं दाखवलं की अजित पवार अमक्यालाच बोलले टार्गेट ठरून. तसं नाही. मी कुठल्याही संस्थेमध्ये गेलो तर सांगतो की संस्था उभी करायला डोकं लागतं, अक्कल लागते. हे मी साहेबांचं अनेकदा ऐकलंय. संस्था मोडायला अक्कल लागत नाही, डोकं लागत नाही. ते सिंधुदुर्गमध्ये बोललो तर अजित पवार नारायण राणेंच्याबद्दलच बोलले, ह्याव केलं त्याव केलं. आता इथंही बोललो, आता इथं कोणाला समोर ठेवून बोललो की उद्याच्याला संस्था व्यवस्थित चालवायची म्हटलं तर बाबांनो, आता व्याज देणारा साखरेचा व्यवसाय जो होता, साखर कारखान्यांनी थोडंसं डायव्हर्सेशन केलेलं आहे. कसं केलेलं आहे की ते आता ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी टू इथेनॉल असं करतात आणि इथेनॉलचे पैसे आमच्या लोणी काळभोरला टँकर गेला की 15 दिवसात मिळतात, 15-3 आठवड्यात त्या ठिकाणी मिळतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला आता चांगला कर्जदार शोधावा लागणार आहे. दोन्ही शहरं असल्यामुळं आपण घर कर्ज देऊ, तो फ्लॅट मॉर्गेज करू, त्या सगळ्या गोष्टी आपण करू. तशा पद्धतीनं आम्हाला महाराष्ट्रातच सगळीकडं ते स्वीकारावं लागेल. पवारसाहेबांचं पण मध्ये काही ठिकाणी स्टेटमेंट आलेलं होतं की बाबांनो तुम्हाला आता वेगळा विचार करावा लागेल, तर मग पुढं हे 0% 5 लाखापर्यंत वगैरे आपल्याला चालू ठेवता येईल. कारण शेवटी बँक आर्थिक मजबूत असेल तरच ह्या सगळ्या गोष्टीच्या आमच्या मनात हे पण आहे. महिला बचत गटाला पण वेळेत परतफेड करणाऱ्या महिला बचत गट असतील त्यांना पण काही मदत देता येते का, हाही विचार आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत आम्ही सगळे करणार आहोत. आणि इतर पण काही तुमच्या पण काही विधायक सूचना असतील, तुमचे पण चांगले चांगले काही प्रस्ताव असतील तर त्याही प्रस्तावाच्या संदर्भामध्ये आपण जरूर त्या बाबतीमध्ये आम्हाला सांगावं. आम्ही निश्चितपणे चांगल्या सूचनांचा स्वागतच त्या ठिकाणी करू. आणि आता स्पर्धेचं युग असल्यामुळं इंटरनेट बँकिंग असेल, UPI सेवा देण्याचं काम असेल, रिटेल बँकिंग असेल, टॅप बँकिंग असेल, बिझनेस करस्पॉन्डन्स नेमणे त्याच्याबद्दलचं असेल, अशा पद्धतीनं आम्ही साधारण भविष्यकालीन फ्युचरमधला आमचा प्लॅन काय ह्या सहकार पॅनलचा तोही देण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. साधारण 12,000 कोटीच्या पुढं ठेवी न्यायच्यात, नफा अल्प काळात चांगल्या पद्धतीनं मिळवायचा आहे. साधारण प्रत्येक शाखा अद्ययावत आणि सुसज्ज आणि सर्वोत्तम त्या ठिकाणी करायची. अजूनही काही शाखा थोड्याशा आमच्या योग्य जागी नाही आहेत, चांगल्या ठिकाणी नाही आहेत. तिथं ग्राहकांना कुठंतरी वरच्या मजल्यावर वयस्कर लोकांना जायला त्रास होतो, जिना बाहेरनं काढलेला आहे, अशा काही काही गोष्टी आहेत. परंतु त्या पण हळूहळू आम्ही व्यवस्थितपणे त्या देण्याचा प्रयत्न करू. हे पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि त्याकरता एका विचाराचं पॅनल असेल. आता संग्रामजी असतील, संजयराव असतील किंवा बाकीचे सगळे असतील, इव्हन आप्पासाहेब आला तरी आप्पासाहेब आमच्या सगळ्याच्या पुढं काय बोलणार आहे. त्याच्यामुळं हे सगळे जरी आले तरी देखील आम्ही एकमताने निर्णय तिथं घेत असतो. पण आता राहिलेल्या ह्या सगळ्या ज्या काही जागा आहेत त्याच्यामध्ये शिरूर मतदारसंघात अ वर्गातनं अशोक रावसाहेब पवार, मुळशी मतदारसंघात अ वर्गातनं सुनील काशीनाथ चांदेरे, नंतर हवेलीचे जरी असले तरी क वर्ग हा सगळा जिल्ह्याचा वर्ग आहे, तिथं सुरेश मारुती घुले. त्याच्यानंतर आमच्या ड वर्गामध्ये दिगंबर गणपत दुर्गाडे. त्याच्यानंतर आमच्या महिला प्रतिनिधीमध्ये पूजा संभाजी बुट्टे पाटील आणि निर्मला कृष्णा जागडे. काही काही ठिकाणी महिलांमध्ये कोणतरी म्हणतील पूर्वीची ओळख आहे आमका, एक मला द्या, एक नाही, बिक नाही, दोन्ही इथं पडली पाहिजे. अजिबात आता जुन्नरचं इथं कोणी नाही, विनायक आहे मला वाटतं, विनायक कुठल्याही परिस्थितीत अतुल्ला ह्यांना सगळ्यांना सांगा दोन्ही मतं तिथं पूजाला आणि जागडेबाईलाच त्या ठिकाणी पडली पाहिजे. मला एक SMS पूजाचा वाचायला मिळाला की मला मतदान करा. तिने एकटीच दिलं होतं, ताबडतोब तिला फोन केला मुंबईत असताना. म्हणलं काय चावटपणा चालला, नाही चुकलं. मग पुन्हा तिनं दुरुस्त केलं.
असं नाही, एकदा पॅनल म्हणल्यानंतर पॅनल टू पॅनल तिकीट मागेपर्यंत ठीक आहे, तिकीट मिळाल्यानंतर शेवटी सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतलेला आहे सहकार पॅनलच्या बाबतीमध्ये तीच भूमिका सगळ्यांनी वटवली पाहिजे. त्याच्यामुळे कुणाचे पूर्वीचे संबंध, मित्रत्वाचे संबंध, ओळख, काहींची पार्टनरशिप आहे म्हणून पण कळलं. आता कुणाकुणाची पार्टनरशिप आहे कुणाला माहिती, पण ते पार्टनरशिप असू नाही तर कसली शिप असू, तसलं काही चालणार नाही. तालुका वाईजच ते सगळ्या व्यवस्थित मतदान आपण सगळ्यांनी करा. आणि परत त्यांनाही वाटलं पाहिजे की बाबा नाही, लोक पवार साहेबांच्यावर आणि त्या आता काय सगळ्यांची नावं घेत बसू का, सगळ्यांची माघार घेतली सांगितलं ना. आपल्यातले काही लोकांना कुणाचं ह्याचं नाव घ्या आणि त्याचं नाव घ्या, नाव घ्यायला काय आता काय लग्न बिग्न आहे का माझं नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या, त्याच्या संदर्भातलं हे सगळं आहे हे आपण लक्षात घ्या. आणि मी ज्याचं आव्हान केलेलं आहे तशा पद्धतीनं सगळ्यांनी सहकार्याची भूमिका करा आणि कबशीवर प्रचंड मताने आपण ह्या सगळ्या पॅनलला निवडून आणण्याचं काम करावं, आशीर्वाद द्यावेत, सहकार्य करावं ही आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. उद्या नवीन वर्ष सुरू होणारं, येणारं वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावं अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो. बिनविरोध निवडून देणाऱ्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.